हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. अं, माधुरी माधुरी आपली हत्तीन तिला तिकडे वनतारामध्ये घेऊन गेलेली. अंबानी का कोण घेऊन गेलेली काय माहिती नाही, कोल्हापूरची. तर सगळं गाव रडत होतं आणि हत्तीन देखील रडत होती. तुम्ही तो बघा, त्याच्यामध्ये ती पण रडत होती. 45 वर्षाची माधुरी ही कोल्हापूरमध्ये राहत होती आणि तिला सर्वांचा लळा लागला होता आणि तिला तिथे आवडत होतं आणि लोकांना पण माधुरी आवडत होती. तर असंच आहे बघा, प्राणी असो किंवा माणूस असो. जर तुम्हाला एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं की नाही, मी तुला सर्व देईल, जगात तुला काय पाहिजे ते, तुझे जे आवडीचे पदार्थ आहे ते तुला देईल, पण तू ह्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्येच राहायचं, तर तुम्ही राहताल का? कोणीच नाही राहणार. कारण का, माणसाला असं जगणं नको असतं आणि इच्छेविरुद्ध काय होतं, माणसाला जर एकमेक, आता मी इथे राहते, जर मी माझ्या मावशीच्या घरी कधी गेले ना, तर मला असं वाटतं की मी कधी बाई माझ्या घरी जाईल, होय की नाही? भले काही असू दे, माझं छोटंसं घर असू दे, कसं असू दे, पण मला माझं सर्व मला तिथे करमून जातं आणि मला तिथे आवडतं. कारण का, एक माणसाचं एक प्रेम असतं, एक लगाव असतो आणि माणसाला तिथे आवडतं. माणूस किती पण लांब गेलं, फिरायला गेलं, कुठं गेलं, पण त्याला असं वाटतं मी माझ्या घरी कधी जाऊ, काय करू, कसं जाऊ. आणि घरी आला की तो एकदम मस्त झोपून जातो आणि त्याला मस्त लागतं आणि चांगलं वाटतं, नाही का आपलं घर. तर असंच आहे बघा, प्राणी असो माणूस असो, त्याला आहे ना स्वतंत्र पाहिजे असतं, म्हणजे त्याच्या मनाने त्याला राहू द्यायला लागतं. आणि प्रेम, जिथं प्रेमाची माणसं असतात ना, तिथंच माणसाला आवडतं. भले तिथं चटणी भाकर का खायला असे ना, परंतु आपल्याला जिथं आवडतं ना, तिथंच राहायला आवडतं. मग तिथं ते कशी असू दे. आता आम्ही सकाळी बोलत होतो, म्हटलं जर एखाद्याला जर सर्व दिलं गोष्टी आणि त्याला म्हटलं की नाही, तू इथंच राहा कायमचा, तर तो राहील का? नाही, त्याला कंटाळा येईल, आहे की नाही? तुम्हाला नको बाबा, माझं घर माझ्या घरी मला जाऊ दे, मी कधी जाणार माझ्या घरी, असं असतं बघा. माणसाचं पण असंच आहे आणि सर्वांचं असं आहे. कुठे पण माणसाला ना नाही आवडत. तुम्ही किती दिवस बांधून ठेवणार एखाद्याला? हां, किती दिवस? सर्व गोष्टी म्हणजे गोष्टी देणं म्हणजे नसतं हो, प्रेम पाहिजे असतं, एकमेकाचा सहवास पाहिजे असतो, हो की नाही? असं आहे बघा. पण काही काही लोक आहे ना, आपल्याच लोकांना आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतात, माहिती का? तर असं चांगलं नाही. हां, त्या जागेवर जर तुम्हीच असता आणि जर तुम्हाला लोकांनी तोडलं असतं आणि तुम्हाला जर दूर केलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं, ह्याचा थोडासा देखील विचार करत नाही की त्या व्यक्तीच्या जागी आपण असतो. हं? आणि आपल्याला जर असे दिवस काढावे लागले असते, तर तुम्ही काय केलं असतं, ह्याचा तुम्ही एक 10 मिनटं जरी विचार केला ना, तर तुम्ही माणूस आहात आणि तुमच्यामध्ये वेदना, संवेदना, माणुसकी हा धर्म आहे, तरच तुम्हाला त्याचं जाणीव होईल. अन्यथा जर तुम्हाला माणसाचं हृदय नसलं ना, तर तुम्हाला कधीच जाणीव होणार नाही की जर आपल्याबरोबर पण अशी गोष्ट घडली, आपल्याला पण आपल्या प्रियजनापासून, आपल्या मुलाबाळापासून, आपल्यापासून जर राम केलं, तर आपण काय करू शकतो, हो की नाही? आपण किती दिवस राहू शकतो? मग तुम्हाला दुसऱ्यांबरोबर असं करण्याचा काय अधिकार आहे? माणुसकी नाही हो, तर काय फायदा? माणसाला माणुसकी हा मोठा धर्म आहे, तो पाहिजे.